नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. इथे मला ना काय म्हणतो आपण याला, मी विसरलेच ना. काय म्हणतो आपण याला? शेगडी नाही रे, शेगडी नाही. हे बघ, दिसलं खाली पळायला पळायला लाव कॉकरोच बारीक. इलेक्ट्रिक काय त्याच्यात आहे ना, खूप कॉकरोचची घाण असणार आहे मला असं वाटतं, म्हणून मी ते ओपन करायचं बघते. एकदा साफ केले आणल्यापासून, आता हे दुसरी वेळ आहे. पहिल्यांदा जेव्हा साफ केलं होतं ना, खूप घाण निघाली होती. मशीन बरं का, आतमध्ये हळूच ओपन करायचं आहे. नाही निघत आहे इकडचे लूज झाले का? त्याच्यामुळे मला तिथे कृष्ण मदत करते खोलायला. फक्त मला तर वाटतं तू दुसरं घ्यायला पाहिजे, छोटं म्हटलं वगैरे. कस काय वेगळं आहे? सगळे सारखेच आहे. हे तरी लूज झाले का? मग काढ बरं हळूच हळूच. मग छोटे घे ना अजून. मला काय म्हणायचं, हे लाव छोटे लाव. चल, हे सगळ्यात छोटे आहे. छोटे आहे पण बसलं पाहिजे. बसत नाही मग दुसरं ते आहे का? ते बाकीचे दे इकडं. निघतं का? हे इझिली झालं आहे ना. हा का? हळूच काढ. सुलट कर बरं आता. मशीन इथं मशीन राहील ना. सांगे असं इंडक्शन. हे बघ खाली बघ केवढी धूळ पडली. हे सगळे कॉकरोचच. हे बाय अंडी वगैरे. तू कसं काय म्हणते? कसं काढणार? उलटच राहत नाहीत दादा. मला काय म्हणायचंय, नाही नाही उलटच ठेव. बरोबर तुझं. हां कर असं उलटा. हां याला इथं सारलंच बघावं लागलं. हे फॅनच्या याच्यातून आहे ना कॉकरोचची घाण जाते, कॉकरोच जातात. हे साफ करावं लागेल. इंडक्शन इकडचे अजून लूज करून घे. नाही तर इकडचे झाले, इकडचे करून. अरे याच्यात नाही का हे आता काढून राहिले. कुठे नट? बाकीचे नट कुठे? चार पाहिजे ना. त्यांच्यामध्येच राहते ना. हळूहळू काढा एकदम, कारण ते चिटकलेलं सॉकेट वगैरे. चिटकलेलं म्हणजे हे नाही करत. हे राहतं ते चिटकलेलं असतं, ते हळूच काढायला लागेल. अजून दिलं इकडे बस बस बस. हे असंच आज इथे साफ करून घे. बाई किती घाण. हे उतकू नको बरं करू. काय होत नाही, केवढी घाण केली काढली आहे. थांबा ती साफ करावं लागेल मला. सगळे कॉकरोचचे अंडे पा केवढे. थांबा आता मी ब्रश आणते. थांब मी आता एक ब्रश आणते. परत आव्यांच्या कपड्यांचा एवढा सगळा पसारा झाला आहे. आता मी याच्यातून ना असे शॉर्ट करणार आहे, जे आता हे सपोज हे वाले झाले आहेत. हे आता त्याला छोटे होतात ते. हे मला पॅन्ट्स घालायचे नाही आहेत. त्याच्यानंतर हे असे वापरायचे नाही आहेत. इवन हे मी आता उन्हाळ्यासाठी ठेवले होते, हे मला द्यायचे टाकायचे नाही आहेत. सो म्हटलं ते सॉर्ट करते, आणि जे घालायचे नाही ते आता बेडमध्ये जातील, आणि जेवढे ठेवायचे तेवढं. कारण हे सगळं जे हे वॉर्डरोब आहे ना, हे त्याने भरलं होतं. तर आता पटपटे ना तेच काम करायला घेतले. आता हे ह्याच्या कसं आहे, हे थोडे बाहेरचे आहेत, तर हे सॉर्ट करते. इकडे ह्या साईडचे असे हे करून ठेवते. आणि जे आता थंडीचे थोडेसे पावसाचं वातावरण झालं, त्या हिशोबाने थोडं थंडी पण असते, त्या हिशोबाने शॉर्ट करत नाही ना त्याला. ते आपल्याला ठेवून द्यावं लागेल. मग राहतात पण इथे का फटाके वाजत होते एवढे? ते ड्रोन भानू पाडले आलाय ना पाकिस्तानचे.
आत्ता हमला झाला जस्ट आता अर्ध्या तासाआधी जम्मूवर का? कशाने? हे मिसाईल्सने यार वाढतच चाललंय ते. त्याच्यामुळे आता मार्केट शेवटी कसं पोहोचलं. नाही पण आता आपले जे फटाके वाजले ना तर त्यांचे काहीतरी ड्रोन पाडलेत का आपल्याला? हे सकाळपासून चालू आहे. हां यार हे 13 शहरांवर आज पाकिस्तानने हल्ले केले होते. कोणावर? भारताच्या. रशियावर? रशियाला कशाला? नाही रशियावर म्हणतोय का? पाकिस्तानमधून आपल्या 13 शहरांवर हल्ले केले होते. अरे कधी बंद होईल रे? काय हे असं ना तर हे असे काही पॅन्ट्स आहेत त्या साईडला करते. आणि आता सपोज हा एक ड्रेस आहे आणि किंवा आता मी जस्ट आत्ता एक काढलेला हा रेडवाले हे आता त्याचे 6 महिन्यापर्यंत 8 महिन्यापर्यंत चालायचे. आता हे त्याला खूप छोटे पण होतात, म्हणजे लिटरली त्याचं कंबर आहे ना ते असं छान म्हणजे असं उघडं होतं एवढे त्याचे हे झाले. त्याच्यामुळे हे मला आता साईड करायची. इव्हन आता ह्या ज्या पॅन्ट्स मी मागवल्या होत्या तर ह्या कशा होत्या, ह्या ना कमरेला त्याला आता टाईट होतात ते, तर मग इतकं टाईट नको वापरायला. त्याच्यामुळे मग मी ह्या पण काढते. आता ही अजून ओके म्हणजे तशी ही चालेल अजून, पण त्यातली ही जर बघितली तर हिची कंबर खूपच छोटी आणि हाईट पण खूप छोटी, म्हणजे गुडघ्याच्या जवळ ही त्याला ही पॅन्ट येते. त्याच्यामुळे मग ही आता डिस्कार्ड करणार आहेत असे. ही चालेल अजून ही पॅन्ट. आणि त्याचे ना सेट जे आहेत ड्रेसेसचे असे वेगवेगळे सेट आहेत ते आता मी सॉर्ट करते आहे, कारण त्याचे बरेचसे सेट ना खूप मिसप्लेस होऊन गेलेत. आणि आता हे जे स्वॅडल आहेत हे जे बाळंतपण वगैरे जे होते ते आता काही गरज नाही पडत आहे एवढी यांची, म्हणून आता ते पण हे करणार आहे. आता ही एक पॅन्ट होती बघा ही, आणि ती जी मी आता टाकली ती हे एक सेट होते 2 असे ॲमेझॉनचे. आता हे काय येत नाही आहे, म्हणजे खूपच छोटे झाले त्या पॅन्ट. तशा खूप चांगल्या होत्या अजून खरं, कारण आता त्याला ते छोट्या होतं ते, त्याच्यामुळं हे डिस्कार्ड करायला लागेल पॅन्ट. इवन आता मी उन्हाळ्यासाठी असे त्याचे बंडीज काढल्या होत्या खरं, कारण मध्ये खूप ऊन पडायचं आणि गरम खूप व्हायचं त्याला ते सहन होत नव्हतं. मग त्याच्यामुळं मग हे बंडीज झाली किंवा अजून असेल 1-2 त्या मला आता डिस्कार्ड करायच्या आहेत त्याच्या. हां हे एक झालं. हे वाला तसं मोठं आहे पण आता जरा खराब झालं आहे तर मला नको वापरायला वाटतं हे. नाही अजून येईल, नाही गळा छोटा होतं आहे वाटतं. तर मग आणि ह्यांचा प्रॉब्लेम कसं होता, अशा हाऊस म्हणून बरं वाटतं हे जरा असे कपडे, पण यांचा प्रॉब्लेम कसा होतो की थाईज, म्हणजे त्यांची थाईज मुलांचे वाढत जातात पाय वगैरे, आणि मग इथे अशा प्रॉब्लेम त्यांना टाईट वाटतं. मग त्याच्यामुळे एक तर डायपर असतं त्याच्यावरून ड्रेस, म्हणजे हे खूप टाईट होऊन जातं त्यांना मांडायला, म्हणजे त्रास वगैरे नको व्हायला म्हणून. मग आता याच्यातले अशा याच्यामध्ये ना काहीतरी 1 इयरपर्यंतचे अजून माझे 2-3 तसे ऑप्शन आहेत, ते पटकन वापरून टाकेल मी. हे बघा हे एक आहे, पण हे कसं लूजमध्ये, म्हणजे काय वाटत नाही, हा 1 इयरपर्यंत चालेल त्याला. तर हे लूज आहे, म्हणजे हे याला टाईट, पण तो वाला जो आहे ना तो बराच टाईट होतो. तर आता हे बघा हे छान आहे अजून, म्हणजे हे खूप लूज पण आहे, मोठं आहे बऱ्यापैकी, आणि याच्यावरतून मी पॅन्ट घालते, म्हणजे तो लावून पॅन्ट घालू शकतो, तसं त्याच्यामध्ये लावायला गेलं की टाईट होतं. तर हा एक छान आहे, हे मी अजून वापरू शकते त्याला. इतके ड्रेसेस होतात नाही मुलांचे खूपच. हे सेटचे अजून चालतं आहे, हे सेटचा ड्रेस आहे हा, सेटमधला आहे प्रॉपर. ठेवते एक छान आहेत हे, कसे असे उन्हाळ्याच्या हिशोबाने स्लीवलेस घेतले होते. मग पण आता उन्हाळा थोडा संपत आला तर लवकर वापरून टाकणार, कारण आता थंडीचे दिवस येतील तर ते कलेक्शन वेगळंच तयार होईल परत. साईडला ठेवते. हे मी ॲमेझॉनवरून मागवले होते. हे त्याचे आय गेस 3 का 4 सेट आलेले आहेत ह्याचे, म्हणजे मागवले होते मी त्यावेळेस. शर्ट 2 स्काय ब्लू कलरचा शर्ट असायला पाहिजे. आता हे जे स्वॅडल मी एकदम तो जन्मायच्या आधीच जे ऑर्डर केलेले आहेत ना, आता हे मी आता ठेवून देणार, कारण त्याला आंघोळीला आता नॉर्मली मी एक
एक स्वॅडल प्रॉपर केलेलं आहे आणि म्हणजे 2 केलेले आहेत, एक धुतलं तरी एक यूज करू शकतो. आता हे तर ॲक्च्युली खूपच छोटं आहे, हे तर त्याला येणार पण नाही आहे. मस्त होतं हे ॲक्च्युली, खूप गुडघ्याचे पण वर जातात ही पॅन्ट, खूपच वर जाते, खूप सुंदर होतं. अशी डिझाईन हे त्याला याच्यामध्ये आलेलं खूपच छान होतं, पण आता काय करणार. आणि मी याच्या आधी पण दाखवलं असेल, मला आठवत नाही आहे. हे ना खूप सुंदर ड्रेस होता, पण याला गेलो जेजुरीला आणि डायरेक्ट कलर वगैरे लागला, मिक्स झालं सगळं, तर डायरेक्ट त्याचा सगळा शोच निघून गेला या ड्रेसचा. तेव्हापासून काय घातलंच नाही आहे. नंतर घरामध्ये वापरायच्या पॅन्ट्स आहेत. हा शर्ट पण आता त्याला टाईट होतो आय गेस, नेकमध्ये येत नाही हा, हात पण ठेवून द्यायला लागेल इकडे. ही पॅन्ट पण टाईट होते. टाईट कसं त्यांना अनकम्फर्टेबल वाटतं ना बऱ्याच वेळेस, त्याच्यामुळे मग नाही घालायचं. अनकम्फर्टेबल होईपर्यंत नको वापरायला, माझं असं म्हणणं आहे. कारण बेबीज नाजूक असतात. ॲक्च्युली ह्याचा कसा प्रॉब्लेम आहे, हे एकदम येतं व्यवस्थित अजून हा ड्रेस, पण ह्याचा प्रॉब्लेम असा आहे, याचे स्लीव्ज आहेत ना ह्या खूपच नॅरो आहेत, त्याच्यामुळं कसं करायचं, खूपच म्हणजे खूपच नॅरो आहे. आणि अगेन सेम इश्यू, आणि तसंही हा 3 to 6 मंथ्सपर्यंत आहे. तर काय आण त्याला इकडं, झोप येते का, थोडं राहिले माझं, थांबा. आता अव्यांश पण उठला, तर मला आता थोडंसं पटपट करायला लागेल, कारण ऑलरेडी 9:30 वाजत आलेले आहेत. मला वाटलं तो अजून झोपेल एक 10-10:30पर्यंत, तोपर्यंत माझं आरामात सगळं काम आवरून जाईल, पण ते तसं नाही होते. आणि त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, सगळे सेट मग करायला घेतले. आणि थोडंसं ना वरून म्हटलं ठीक आहे, तू तुझं सगळं वॉर्डरोब व्यवस्थित सगळं सेट कर आणि मगच आपण तुझ्याकडे मी त्याला देते. असं म्हटलं ठीक आहे, चल मी पटपट करून घेते आणि हे करते.
फायनली इथे ना मग सगळे कपडे सॉर्ट झालेत आणि मग म्हटलं चला आता ड्रॉवरमध्ये ठेवून देऊयात. तर एक वेळ अशी होती की ड्रॉवरमध्ये अजिबात जागा नव्हती ठेवायला आणि आत्ता ना मी जेव्हा सगळे सॉर्ट केले ना लिटरली इतकं छान वाटलं की ना इतकी जवळजवळ अर्ध्याच्या वरती ड्रॉवर आहे ना ते रिकामच राहिलेलं आणि इतके छोटे छोटे कपडे. त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की हे ड्रॉवर पुरतं की नाही, पण आता इझिली ते हे झालेलं आणि सगळे कपडे बाहेरचे आतले सगळे सेपरेट केलेत आणि जे सेट आहेत ते वेगवेगळे केलेत. सेट आहे सगळं. हे फक्त बाहेरच्या पॅन्ट्स आणि हे ऑनली शर्ट्स जे की घरामध्ये घालायचे शर्ट्स फक्त. हे इथनिक वेअर आहे आणि हे पण असे ड्रेसेस आहेत की जे थोडेसे बाहेर वगैरे घालू शकतो असे. आणि बाकी सगळे स्वेडल आहे आणि हे सगळं फक्त हाफ पॅन्ट्स आहेत. त्याचे सॉक्स वगैरे सगळं ठेवलं आहे. म्हणतं त्याचं ते वॉर्डरोब तर मी आवरून ठेवलं आहे. माझं वॉर्डरोब तर मी आधीच आवरून ठेवलेलं होतं, पण मागच्या वेळेस मी जेव्हा वॉर्डरोब आवरलं तेव्हा माझं बेल्ट एक मिस झालेला आहे. कुठे आता मला चांगलं शोधायला लागेल. आज जे आहे इंडक्शन जे आहे ते क्लीन केलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ खूप कॉक्रोचचे एग्ज वगैरे कॉक्रोचची घाण वगैरे निघाली. तर कॉक्रोचसाठी मी जे औषध यूज करते ना ते मी मुंबईवरून ऑर्डर करत असते आणि त्याने आता खूप फरक पडलेला आहे मला. तर त्याच्यामुळे ना आजसुद्धा काकूकडनं फरशी वगैरे जी आपलं किचन आहे त्याची फरशी छान घासून घेतली आणि थोडंसं काही गोष्टी पाळल्या आणि त्याच्यामुळे आता बरेचसे कॉक्रोच कमी झालेले आहेत. तर ते मला रिझल्ट छान वाटला त्यांचा. सो मी हे ॲड पुलावरनं बघितली होती. पुन्हा पुली लेडी ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल. तर चलो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.